मैत्रिणींनो, आज आपण सुपर टेस्टी लाल ढोकळा पाहणार आहोत। साहित्यात लागणार आहे अर्धे बीट, त्यानंतर प्रत्येकी 1 वाटी बेसन, रवा, बीट रस, प्रत्येकी 1 टेबलस्पून साखर, मीठ, तेल, लिंबाचा रस आणि इनो पॅकेट। सोबतच तडक्यासाठी लागणार आहे 2 ते 3 हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, प्रत्येकी 1 टेबलस्पून तेल आणि तीळ, 1 टीस्पून मोहरी। ते अर्धे बीट वापरले आहे। बीटाची साल काढून स्वच्छ धुवून अर्ध्या बीटाचा रस काढून घेतला आहे। मिक्सरच्या भांड्यातून थोडेसे पाणी घालून बारीक फिरवून घेतले आहे। आता एका भांड्यामध्ये बेसन, रवा, साखर, चवीनुसार मीठ, त्यानंतर तेल, लिंबाचा रस, त्यानंतर 1 वाटी बीट रस घालून फेटून घेतले आहे। जिन्नस छान फेटून झाल्यानंतर 5 ते 7 मिनिटे झाकून ठेवायचे आहे। तर ज्या पात्रामध्ये ढोकळे करायचे आहे त्याला छान तेल लावून ग्रीस करून घ्यायचे आहे। 5 ते 7 मिनिटांनंतर मिश्रण याप्रमाणे घट्टसर होते। त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी परत बीटचा रस घालून छान फेटून घ्यायचे आहे। मिश्रण ढोकळे लावण्यासाठी अगदी परफेक्ट झाले आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर यामध्ये अर्ध पॅकेट इनो सॉल्ट घालायचा आहे। त्यानंतर लगेचच फेटून घ्यायचे आहे आणि ज्या भांड्यात ढोकळे लावायचे आहे त्या भांड्यात मिश्रण काढून घ्यायचे आहे आणि पाणी गरम झालेल्या कढईमध्ये झाकून ठेवायचे आहे। साधारण 10 ते 12 मिनिटांनंतर टूथपिकच्या साहाय्याने ढोकळे झाले की नाही पाहता येते। चाकूच्या साहाय्याने ढोकळ्यांना मोकळे करून घेऊया आणि उलट दिशेने ठेवून त्यावर तडका घालूया। तडक्यासाठी तडका पात्रामध्ये 1 टेबलस्पून तेल घ्यायचे आहे। त्यानंतर तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, तीळ आणि कोथिंबीर घालून हा तडका कट करून घेतलेल्या ढोकळ्यावर घालायचा आहे। याप्रमाणे सुंदर असा लाल रंग या ढोकळ्याला येतो आणि अगदी छान जाळीदार असा हा ढोकळा तयार होतो। तुम्ही सर्वांनी हा ढोकळा करून पाहावा। वरून थोडी कोथिंबीर घालू आणि याप्रमाणे
सुपर टेस्टी लाल ढोकळा तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावे.